हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सुवीरला स्कूलमध्ये असं सोडायला जाताना सुवीरचे बाबा गाडीची किल्ली विसरून आले. मग असे आणायला गेले होते. किल्ली विसरली. किल्ली विसरली बाबा आहे ना. दाबलंच काय बटन? कुठलं वाला दाब? कुठलं वाला दाबलं? तुझं फेवरेट? थांब बाबा येऊ दे. तिकडची आली, तुझी फेवरेट नाही आली. हो ये इकडची आली. सुवीर ये. आले बाबा आले. ये ना बाबा आले. ओ बाबा आले. चला मागं सरायचं. ग्राउंड फ्लोर. चलो चला चला चल ना. असं सुवीरला स्कूलमध्ये सोडून आलो आणि नाश्ता करायला असा घेतला होता. नाश्त्यामध्ये आज मेंदूवडा केला होता. तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तूर डाळ आणि मूग डाळ घेतली होती, ती धुवून नंतर कांदा, टमॅटो आणि शेवग्याची शेंग असे कट करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून असं गॅसवर शिजायला ठेवलं होतं. अशा 2 शिट्ट्या करून घेतल्या. नंतर खोबऱ्याची चटणी करायला येतो. खोबरं, लसूण, आलं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ती बारीक करून अशी चटणी करायला घेतली. आणि यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता अशी त्याची फोडणी देऊन असा तडका दिला चटणीमध्ये आणि चटणी करून घेतली. त्यानंतर त्या सांबार करायला घेतलं होतं. आधी असं तेल टाकून मोहरी तडतडल्यानंतर असे जिरं टाकलं. नंतर त्यामध्ये चेचलेला लसूण टाकला. परत त्यामध्ये सांबार मसाला आणि घरची चटणी आणि जरा काश्मीरी मिरची पावडर टाकले. नंतर त्यामध्ये शिजलेली डाळ आणि ते शेवग्याची शेंग टाकलं. थोडीशी कोथिंबीर, मीठ टाकून असं सांबार तयार करून घेतलं. असं हे सांबार तयार झालं. इकडं सुवीरच्या काकीचा डबा करायचा चालू होता. त्या इथं घेवड्याची शेंग करायची चालली होती. आता यामध्ये उडदाची डाळ बारीक करायला घेतले होते मिक्सरमध्ये. अशी उडदाची डाळ बारीक करून घेतली मी. रात्री ही भिजत घातली होती डाळ. आणि या मिक्सरला बारीक झालेल्या या पिठामध्ये थोडं जिरं, मीठ, खायचा सोडा जरा आणि कोथिंबीर आणि बारीक चिरलेले थोडे मिरचीचे काप टाकले आणि नंतर तांदळाचे पीठ टाकले आणि हे मिक्सर
एकसारखं हलवून एकजीव करून घेतलं, पूर्ण असं फेटून घेतलं आणि एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जर तो गोळा तरंगला तर चांगलं पीठ तयार झालं असं समजायचं. आता हे मी तळायला घेतलं आहे. कढईमध्ये तेल गरम करले आहे. हाताला पाणी लावून असा गोळा तयार करायचा आणि उलताण्यावर मी करते. उलताण्याला असं थोडं पाणी लावायचं आणि हा गोळा उलताण्यावर टाकून मध्ये असं होल पाडून असा मेदूवडा तयार करायचा आणि तळायला ठेवायचा आणि दोन्ही बाजूने लाल रंग होईपर्यंत असं मध्यम आचेवर भाजायचं.